प्रशासकीय अनास्थेचा कळस. नांदेड जिल्ह्यातील सावरमाळ प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मृत्यूच्या सापळ्यात. 1985च्या भूमिपूजनानंतर देखभालीकडे संपूर्णपणे कानडोळा. नांदेड जिल्ह्यातील सावरमाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून ती कधी कोसळण्याच्या स्थितीत आहे. या परिसरातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आरोग्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूची झालेली दुरावस्था पाहता जिल्हा परिषद बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातो आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा इतिहास पाहिला तर 29 नोव्हेंबर 1985 रोजी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्रीराम पाटील व राजरकर यांच्या शुभ हस्ते आणि जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली या इमारतीचे भूमिपूजन अत्यंत उत्साहात पार पडले. त्या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी बीना तोमरे, कार्यकारी अभियंता बांधकाम श्री प वंजारकर आणि स्थानिक सरपंच रामराव भीमराव पल्लेबाड यांच्या विशेष प्रयत्नातून ही इमारत परिपूर्ण होऊन रुग्णसेवेसाठी खुली करण्यात आली होती. मात्र त्यानंतरच्या तब्बल 4 दशकांच्या काळात प्रशासनाने या इमारतीच्या देखभालीकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे. आज घडीला या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. छताचे प्लास्टर निघून पडत असून भिंतींना मोठ्या भेगा गेल्या आहेत. पावसाळ्यात संपूर्ण इमारतीत पाणी गळत असल्याने रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे. केवळ मुख्य इमारतच नाही तर संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाची कमालीची दुरावस्था झाली आहे. सर्व काही मोडकळीस आलेलं आहे. येथील कर्मचारी अत्यंत धोकादायक परिस्थितीत वास्तव्य करत असून कोणतीही दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे. परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी वागवणारी या मुख्य केंद्राची अशी दुरावस्था होणे अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन सावरमाळ आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर करावे आणि या सुस्त प्रशासकीय कारभाराला गती द्यावी, अशी तीव्र मागणी आता सावरमाळ आणि परिसरातील जनतेकडून केली जाते आहे.